कैरीचा सीझन संपत आलाय आणि तुम्ही अजूनसुद्धा असा गोड आंबट चटपटीत गुळांबा बनवला नाही आहे तर नक्की एकदा बनवून बघा. मी इथे 1 किलो कैऱ्या घेतलेल्या आहेत. कैऱ्या व्यवस्थित स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत आणि व्यवस्थित कोरड्या करून घ्यायच्या आहेत. गुळांब्यासाठीच्या कैऱ्यांना खूप आंबट पण नको आहेत आणि गोडसर कैरीसुद्धा नको आहे. या थोड्याशा जाड कातडीच्या कैऱ्या आहेत आणि गुळांबा खूप छान झालेला होता. आता कैऱ्या व्यवस्थित सोलून घ्यायच्या आहेत. सालं काढून घेतले नाहीत तर सालांचा कडवटपणा तुरटपणा जो आहे ना तो गुळांब्यामध्ये उतरतो. त्यामुळे आपल्याला पहिल्यांदा कैरीचे सालं काढून घ्यायचे आहेत. खूप जाड किसणीने आपल्याला किसायचं नाही आहे तर मीडियम किसणीने आपल्याला कैऱ्या किसून घ्यायच्या आहेत. आता एका पॅनमध्ये 2 चम्मच इतकं तूप टाकून घ्यायचं आहे आणि यामध्ये आपण किसलेली कैरी घालून घ्यायची आहे आणि पहिले 5 मिनिट आपल्याला अगदी बारीक गॅसवरती ना हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता यामध्ये ना गूळ घालून घ्यायचा आहे. तर गूळ आपल्याला केमिकल विरहित गूळ वापरायचा आहे. तर हा जो आहे ना हा ऑर्गॅनिक गूळ आहे. प्रमाण म्हणाल तर जितकी किसलेली कैरी आहे ना तितकाच गूळ यामध्ये घालायचा आहे. पण आता हे प्रमाण ना कैरी किती आंबट आहे यावरती सुद्धा अवलंबून आहे. तर तुम्हाला ज्या प्रमाणात आवडतो त्या प्रमाणामध्ये यामध्ये गूळ घालू शकता. गूळ घातल्यानंतर ना आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता या गुळांबा बनवण्याच्या प्रोसेसमध्ये आपल्याला कुठेही गॅस मोठा करायचा नाही आहे. पूर्ण बारीक गॅसवरतीच आपल्याला पूर्ण प्रोसेस करायची आहे. गूळ व्यवस्थित मेल्ट झाल्यानंतर सुद्धा आपल्याला भरपूर वेळ हे असंच हलवत राहायचं आहे. तुम्ही यामध्ये वेलची पूडसुद्धा घालू शकता पण मला याचा ओरिजिनल गुळांब्याचा फ्लेवर आहे ना तोच आवडतो. त्यामुळे मी यामध्ये वेलची पूड नाही घालत. याचा अगदी घट्टसर असा गोळा होईपर्यंत आपल्याला हे व्यवस्थित हलवत राहायचं आहे. तुम्ही बघू शकता गुळांबा कसा व्यवस्थित मिळून आलेला आहे आणि अशा प्रकारे समजायचं आहे की गुळांबा आपला रेडी आहे. लवकरच नक्की करून बघा. धन्यवाद.